नमस्कार, मी संदीप देसाई या स्पेशल शो मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुण्यामध्ये 1 जानेवारीपासून हेल्मेट सक्ती लागू केली जाणार आहे आणि पुणेकरांनी त्याला कडाडून विरोध केलाय। या संदर्भामध्ये पुणेकर आणि लोकप्रतिनिधी मिळून एकत्र येऊन एक कृती समितीची सुद्धा स्थापना केली आहे। मग प्रश्न पडतो की पुणेकरांना आपलं डोकं सुरक्षित नको आहे का? पुणेकरांना हेल्मेट का नको आहे? पाहूया पुणेकरांना याबद्दल नेमकं काय वाटतंय। पुणे तिथे काय होण्याचं म्हटलं जातं, पण पुण्यामध्ये आता असं म्हणण्याची वेळ आलेली आहे की पुणे तिथे हेल्मेट उणे सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का, असा प्रश्न पुण्यातनंच विचारला गेला। पण त्याच पुणेकरांना आता आपलं डोकं सुरक्षित नकोय का? का पुणेकर हेल्मेटच्या विषयाला घेऊन आपलं डोकं शांत ठेवू शकत नाहीये? हेल्मेट सक्ती म्हणजे त्यांना नेमकी कशाची वाटते, याच सगळ्या गोष्टीचा उहापोह, त्याबद्दलची चर्चा आपण करणार आहोत। इन शॉर्ट आपण असं म्हणूयात की हे हेल्मेट परिषद आहे। जाणून घेऊयात का नकोय हेल्मेट आणि हेल्मेट असायला हवं तर कशा पद्धतीने। सुरुवात करूयात, मी अंकुश काकडेंपासून सुरुवात करतो, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि नेते। कायदा आहे आणि कायद्यानुसार हेल्मेट हे घातलंच पाहिजे, मग काय याची सक्ती वाटते तुम्हाला? नाही, आमचा हेल्मेटला विरोध नाही, परंतु पुणे शहरातली परिस्थिती जर आपण पाहिली तर पुणे शहरामधली दुचाकी वाहनांची संख्या, रस्त्याची रुंदी, रस्त्याची त्या ठिकाणी असलेली क्वालिटी, या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर हेल्मेट त्या ठिकाणी आवश्यक नाही। पुणे शहरातल्या कोणत्याही रस्त्यावरती आपण गेल्यानंतर दुचाकीचा वेग हा 20 किलोमीटरपेक्षा जास्त नाही आणि त्यामुळे या ठिकाणी एक्सप्रेसवेवरती असावं, हायवेवरती असावं किंवा ज्या ठिकाणी 200 फुटी रस्ता आहे त्या ठिकाणी हेल्मेट वापरलं पाहिजे या मताचे आम्ही आहोत, तसा आमचा देखील आग्रह आहे। परंतु या ठिकाणी दर 4 वर्षांनी कोणीतरी नवीन पोलीस आयुक्त येतो आणि त्याच्या डोक्यातून काहीतरी सुपी कल्पना काढली जाते। पुणे शहरामधला आयुक्त म्हणतो की आम्ही सक्ती करणार, पण पिंपरी चिंचवड शहरामधले जे पोलीस आयुक्त आहेत ते म्हणतात आम्ही या ठिकाणी सक्ती करणार नाही। आमचं म्हणणं एवढंच आहे की आपण सक्ती करू नये, या ठिकाणी लोकांची जागृती करावी आणि पोलिसांना खरोखर जर पुणेकरांची काळजी असेल तर त्यांनी वाहतुकीची शिस्त लावावी। आपल्या पोलिसांना त्या ठिकाणी जे काही चिरीमिरी घेण्याचे प्रकार करतात ते जर थांबवले तर पुणेकर पोलिसांना निश्चितच धन्यवाद देतील। अगदी हेल्मेटच्या बाजूने बोलणारे देखील आपल्याबरोबर सेवानिवृत्त पोलीस अधिकारी भामरे आहेत। अंकुश काकडेंनी जे म्हणलं, प्रबोधन ही पुण्याची संस्कृती राहिलेली आहे। आत्तापर्यंत तुम्ही प्रबोधन केलंय की, आणि यापुढे होऊ शकतं, मग त्यातनं नाही सांगितलं जाऊ शकत? प्रबोधन करणं हे अत्यंत महत्त्वाचीच गोष्ट आहे। कुठली गोष्टीची सक्ती किंवा अंमलबजावणी करण्यापेक्षा ती करण्याकरता लोकांना कायद्याचं पालन करण्यासाठी जास्तीत जास्त कसं वळवता येईल आधी बघितलं जातं। त्या दृष्टीने मी जेव्हा खात्यात होतो, आता सध्या सेवानिवृत्त झालो आहे, मी खात्यात असताना प्रबोधन करण्याकरता अनेक प्रकारच्या योजना आम्ही केल्या। त्यात म्हणजे कॉलेजला गेलो, कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना सांगितलं, वर्तमानपत्रातनं आव्हानं केली, विविध प्रकारची व्यंगात्मक फ्लेक्स लावली की सुरक्षित आपल्या शरीराच्या सुरक्षेबाबतीत, डोक्याच्या सुरक्षिततेच्या बाबतीत, असे अनेक प्रकारचे आमच्या पब्लिक ॲड्रेस सिस्टीमवरनं जिथे गर्दीची ठिकाणं आहेत तिथनं आम्ही लोकांना सांगत गेलो। गांधीगिरी पद्धतीने ज्या लोकांनी हेल्मेट घातलेली नाही त्यांना गुलाबाची फुलं, म्हणजे संयम संपलेला पुणेकर ऐकत नाहीये। का हेल्मेट नकोय? भामरे साहेबांनी सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत। जर पोलिसांनी एवढं सगळं करूनही पुणेकर हेल्मेट वापरत नाहीत याचा अर्थ पुण्यामध्ये हेल्मेट सक्ती अव्यवहार्य आहे आणि हेच नेमकं पोलिसांना समजत नाहीये। पुणेकरांचा विरोध हा हेल्मेट सक्तीला आहे, हेल्मेटला नाही। आणि सर्वात महत्त्वाचं इथे असं जे सांगितलं जातं की पुणेकरांना शिस्त नको का? आम्हाला शिस्त हवी आहे। नो पार्किंगमधली वाहनं उचला, सिग्नल तोडणाऱ्यांवर कारवाई करा, गाडी चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्यांवर कारवाई करा, दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई करा, पांढऱ्या पट्ट्यावर थांबणाऱ्यांवर कारवाई करा। आम्ही याला कधी विरोध केला आहे? याला एकाही पुणेकराने, एकाही नेत्याने, एकाही राजकीय सामाजिक संघटनेने विरोध केलेला नाही। आमचा विरोध हेल्मेटला आहे, कारण ते अव्यवहार्य आहे। 28 लाख दुचाकी स्वार ज्या शहरामध्ये आहेत ते आणि 28 लाख पिलियन रायडर, असे 56 लाख हेल्मेट्सची गरज या शहराला आहे। ISI मार्क जे उपलब्ध नाहीत आणि हेल्मेटची उपलब्धता नाही आहे पुण्यात हेल्मेटची उपलब्धता नाही वाहनांच्या प्रमाणामध्ये। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, एखाद्या गोष्टीची सक्ती ज्या वेळेला केली जाते त्यावेळेला त्याच्यावरती 18% GST आहे, 9% केंद्र सरकारचा आणि 9% राज्य सरकारचा, तो तुम्ही ऑफ करणार की नाही, हा महत्त्वाचा मुद्दा परत त्या ठिकाणी येतो। हेल्मेट आज 2,500 रुपयाच्या घरामध्ये त्याच्यात 18% रक्कम म्हणजे 400 रुपये घेतली जाते। 28 लाख इंटू 400 एवढी रक्कम सरकार या सक्तीतनं वसूल करणार का? त्यांचा अंतस्थ हेतू याच्यातनं दिसून येतो। यातनं काही पर्याय असू शकतो का? मला असं वाटतं की सक्ती ही करणं खूप आवश्यकच आहे, कारण आपण म्हटलात सुरुवातीला तसं प्रबोधन हे 2005 सालापासून चालू आहे। असं वारंवार सरकारने हायकोर्टाच्या समोर आपली बाजू मांडली होती।
परिसरनी मे महिन्यामध्ये जो एक सर्वे केला होता त्याच्यामध्ये आम्हाला आढळून आलं की फक्त 28% लोक हेल्मेट घालतात आणि 1% पिलियन रायडर फक्त हेल्मेट घालतात. परंतु ज्या शहरांमध्ये भारतामध्येच महाराष्ट्रामध्येच नागपूर मुंबईसारख्या शहरांमध्ये जिथे पोलिसांनी सक्ती केली तिथे मात्र हेल्मेट वापरण्याचं प्रमाण हे ऑलमोस्ट 100% झालेलं आहे. आणि जितकी वाहनांची संख्या जास्ती आहे तितकाच आपल्याला धोका पण आहे. दरवर्षी 200 ते 250 लोक टू व्हीलरचे हे अपघातामध्ये अपघातामध्ये जातात. मला अनंत गाडगे यांना विचारायचं आहे, पुण्यातल्या काही केसेस आहेत. अगदी जवळचं सांगू तुम्हाला, माझेच मित्र प्रदीप निफाडकर, त्यांनी त्यांची मुलगी गमावली कारण तिने हेल्मेट घातलं नव्हतं. अशा बऱ्याच घटना आहे. जर हेल्मेट असतं तर ती व्यक्ती वाचू शकली असती. मी ज्या वेळेला बातमी पेपरला वाचली की 1 जानेवारीपासून कंपल्सरी करणार आहेत, त्यावेळेला मी प्रतिक्रिया सगळ्या वर्तमानपत्रांना दिली की आमचा हेल्मेटला विरोध नाही आहे, सक्तीला विरोध आहे. सरासरी 15 ते 20 किलोमीटर स्पीड आता झालेली आहे, तर त्या ठिकाणी आवश्यक नाही आहे. हेल्मेट घालणाऱ्यांची तक्रार आहे, हॉर्न ऐकू येत नाही बाकीच्या वाहनांचा, बऱ्याचदा समोरचं साईडचं दिसत नाही. हा दुसरा टेक्निकल प्रॉब्लेम त्याच्यामध्ये येतो आहे. आणि तिसरी गोष्ट त्याच्यामध्ये अशी आहे की पुणेकरांच्या मनात आणखी एक संशय आहे की हेल्मेट बनवणाऱ्या कंपनींचा स्टॉक सरप्लस झाला की अचानक 3-4 वर्षानंतर परत पोलीस सारखं काय चाललं आहे. एक उदाहरण देतो की पुण्यातला प्रभात टॉकीज कन्याशाळा हा जो परिसर आहे तिथे आता लग्नपत्रिकांची दुकानं वाढली आहेत. त्यांचे टेम्पो आणि ट्रक्स उभे राहतात. 4-5 महिन्यापूर्वी स्थानिक नागरिकांनी मला अक्षरशः लोकप्रतिनिधी म्हणून घेराव घातला. दररोज मी सारखा पोलिसांना सांगतोय, माझा फोन गेल्यावर एखादा ट्रॅफिकचा हवालदार येतो, तासभर उभा राहतो, निघून जातो. तुम्ही ट्रॅफिक पहिलं कंट्रोल करा ना, तुम्ही ट्रॅफिक पहिलं कंट्रोल, वाहतूक पहिले नियंत्रित करा आणि मग नियमांची सक्ती करा. सगळेच पुणेकरांना असं वाटतं की हेल्मेट नसावं. याचं कारण असं आहे की मगाशी भांबरे साहेब असं म्हणाले की कायदा आहे. मला असं त्यांना प्रश्न विचारायचा की हा कायदा 10 वर्षापूर्वी आला, मग 10 वर्षापासून पुण्यातले पोलीस अधिकारी आणि वाहतूक खात्याचे जे पोलीस आहेत ते हेल्मेट का नाही वापरत? ज्यांना कायद्याचं पालन करायचं तेच कायद्याचं पालन करत नव्हते. पुणेकरांना आता हेल्मेट स्कूटरबरोबर किंवा मोटरसायकलवर मोफत मिळतं, तरी देखील ते वापरत नाहीत. कारण का, तर त्यांना आता त्रास होतो. पुणेकरांच्या वाहतुकीचा प्रश्न जो आहे तो हेल्मेट घालून सुटणार ते नाही वापरत म्हणजे तुम्ही नाही वापरत असं काही आहे? नाही, प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी आहे की नाही. व्यक्तिगत स्वातंत्र्य या देशामध्ये आहे. हे तालिबानचं झालं. चारित्र्य हनन करणारे जे आहेत, चारित्र्य जपवायचं असेल तर तुम्ही असाच पोशाख घाला असं तालिबानने सुरू केलं. तसं तुमचं जीवाची काळजी आहे तर तुम्ही हेल्मेट घातलंच पाहिजे. हा सुरक्षेचा मुद्दा आहे ना, सुरक्षेचा मुद्दा आहे की नाही, पण जे लोक जातात त्याला जबाबदार कोण? नाही, याच्याबद्दल एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दारू, गुटखा, तंबाखू, सिगरेट यांनी भारतातली नाही जगातली सगळ्यात जास्ती माणसं मारतात. मग तुम्ही त्याचं प्रोडक्शन बंद करता का? हा काही नाही, हा विषय फक्त आर्थिक व्यवहारांशी निगडीत आहे. हेल्मेट सक्ती ही पनौती आहे. मी या शासनाला इशारा देतो, ज्यांनी हेल्मेट सक्तीचा प्रयत्न केला ते सरकार पुढच्या याला पुरावा आहे काही? याला काय पुरावा? कुठल्या गोष्टीला पुरावा आहे का? तुम्ही जसं म्हणतायत की ही पनौती आहे किंवा आहे ना, आमचं सरकार गेलं ना हेल्मेट सक्तीमुळं. 6 महिने आमचं सरकार आर्थिकतेच्या बाजूने आर्थिकतेची बाजू ही दरवेळेला विषय असा आहे की तुम्ही हेल्मेट सक्तीनं दंड वसुली करता, त्या कुठल्याही कंपन्यांचा फायदा करता. ह्या सर्व पुणेकरांचा आरोप आहे, सर्व पुणेकरांचा आरोप आहे. आपण भांबरेंना विचारूया, काय आर्थिक गणित आहे या सगळ्याच्या पोलिसांच्या वतीने? काय आर्थिक गणित असावीत असं काही मला वाटत नाही. मुख्यतः हे एक बघितलं पाहिजे की कुठल्याही लोकशाहीमध्ये जनमताला फार अत्यंत आदर असतो. साधारणतः पुणे RTO मध्ये जी नोंद आहे टू व्हीलरची ती 28 लाख वाहनांची नोंद आहे. लक्षात घ्या, पुण्यामध्ये 28 लाख वाहने आणि त्या तुलनेत हेल्मेटची उपलब्धता, हा मुद्दा पहिले आलेला. आणि हे म्हणतात याच्यामध्ये पोलिसांच्या बाजूने आर्थिक गणित आहे. 31 मार्च आलेला आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनला टार्गेट दिलेलं असतं. ते टार्गेट पूर्ण होत नाही असं म्हटल्यानंतर आता डिसेंबर महिन्यात संपत आला. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्यामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशननी त्यांना दंडाचं टार्गेट पोलिसांचं आर्थिक वर्ष हे 31 डिसेंबरलाच संपतं. ते बँकेच्या प्रमाणे मार्चमध्ये नाही संपत. त्याच्यामुळे टार्गेट जर दिलं असेल तर ते 31 डिसेंबरपर्यंतच असतं. त्याच्यामुळे आता 1 जानेवारीपासून जर आयुक्तांनी इशारा दिला असेल तर 1 डिसेंबर प्रत्यक्षामध्ये जाहीर केलं 1 जानेवारी, पण प्रत्यक्षामध्ये कार्यवाही जवळपास 1 डिसेंबरपासून सुरू केली आहे. माझं एक पुण्यातल्या पोलिसांना आव्हान आहे की गेल्या वर्षभरात हेल्मेट न घातल्याने किती मृत्यू झाले याचा आकडा जाहीर करा. म्हणजे वस्तुस्थिती लोकांच्या याबद्दलचा आकडा
माझ्याकडे आकडा आहे, मागच्या वर्षी 176 टू व्हीलर्सचे अपघात झालेत. पुणे शहरात टू व्हीलरचे त्याच्यामध्ये पुणे शहरात माझ्याकडे आकडा आहे. मी आत्ताच पुणे पोलिसांकडे आकडा घेतला. फिरणारे दुचाकीवाल्यांच्या डोक्यावरती हेल्मेट मारत आहेत. माझं आपल्या माध्यमातून पोलिसांना विनंती आहे की पोलीस आयुक्त, कलेक्टर, कमिशनर यांनी 1 महिना या शहरामध्ये हेल्मेट घालून स्कूटरवरनं फिरावं. त्यांना आमची अडचण काय ती कळेल. यांनी 4 चाकीतून फिरायचं. जो दुचाकीवरनं 15-20च्या स्पीडनी शहरातनं खड्डे चुकवत जातोय त्याची यांना काय काळजी. 1 लाख महिला सकाळी मुलांना शाळेत सोडायला जातात. या शहराची आत्ताची प्रायोरिटी वेगळी आहे. या शहरामध्ये मेट्रोचं काम चालू आहे, रस्त्यांचं काम चालू आहे, प्रचंड खड्डे आहेत. हे सर्व बुजवण्याकरता प्रचंड पुण्यामध्ये ट्रॅफिक जाम होतं. ट्रॅफिकच्या नियमनाकरता जो काही फौजफाटा लागेल, जो काही ट्रॅफिकच्या यंत्रणा लागेल त्याच्याकरता जास्ती लक्ष द्या. हेल्मेटच्या पावती पाडण्यामध्ये प्रचंड संख्याबळ वाया घालू नका अशी पुणेकरांतर्फे आमची मला ब्रेक घ्यायचा, मी येतो तुमच्याकडे. जाता ॲक्सिडेंट फक्त हेल्मेट न घातल्यामुळे होतात का? तर नाही, हेल्मेट घातल्यामुळं सुद्धा ॲक्सिडेंट माझ्या मित्राचा झालेला आहे. जागेवर तो गेलेला आहे. त्याच्या डोक्यावरनं ट्रकचं चाक गेलं. हेल्मेट लो क्वालिटीचं असतं. रस्त्यावर बसणारे सुद्धा ISI मार्क लावून विकतात. बरोबर. हेल्मेट न वापरण्याबद्दलची बरीच पुणेरी कारणं समोर येताना दिसत आहेत. आता चला जाता विनोदाने मी असं म्हणेन की चला 1 ते 4 हेल्मेट सक्ती नसावी किंवा असावी अशी मागणी अजून पुढे आलेली नाहीये. कदाचित ती भविष्याची होऊ शकते.